अमरावती शहरामध्ये श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती तथा श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अंबागेट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शन या स्पर्धेची सांगता 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली। सदर प्रदर्शन 9 सप्टेंबर 2024 ते 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सलग 10 दिवस अखंडपणे सुरू राहिले। या प्रदर्शनासाठी जवळपास 1 लाखांपेक्षा अधिक कला रसिकांनी प्रतिसाद देत या प्रदर्शनाला भेट दिली, हे येथे उल्लेखनीय आहे। या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक सारंग नागठाणे यांच्या कल्पनेतील व अथक परिश्रमातून संपन्न झालेल्या या चित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र मॉडर्न आर्ट गॅलरी निर्माण करण्यात आली आहे। या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय चित्रकारांपासून ते बाल चित्रकारांपर्यंत सर्वांनी सहभाग घेत आपल्या उत्तमोत्तम चित्रकृती सादर करून रसिकांची दाद मिळविली। श्री आर्ट कला वर्ग अमरावती कला सुंदर वेगवेगळ्या या आधी पण बरेच कला व आर्ट एक्झिबिशन यशस्वीरित्या प्रदर्शन केलेले आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत कला प्रदर्शन इथे आपल्याला दिसून येत आहे आणि प्रत्येक कला किंवा चित्र हे एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक असतात। तर अमरावतीकरांसाठी ही फार मोठी संधी आहे कला रसिकांसाठी। इतक्या प्रमाणात एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कला आणि वेगवेगळ्या चित्रांचं माझी मुलगी आनंदी लोखंडे त्या 10वीमध्ये आहे। तर याआधी पण पुन्हा कला प्रदर्शनीमध्ये चित्रांचं प्रदर्शन झालेलं होतं। इथे पण जवळपास 8 ते 10 चित्र या प्रदर्शनीमध्ये लावलेली आहेत आणि प्राध्यापक सारंग नागठाणे सर आणि वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन मिळत राहिलेलं आहे। सरांनी यशस्वीरित्या ही कला सादर केली, त्यासाठी मी सरांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। 150 चित्रकार व शिल्पकारांच्या 350 कलाकृती प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या होत्या। या प्रदर्शनास माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, डॉक्टर राजेश जवादे, खासदार बळवंत वानखेडे, डॉक्टर सुनील देशमुख, आमदार धीरज लिंगाडे, माजी महापौर विलास इंगोले, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, श्रेयस पोटे, जितेंद्रनाथ महाराज, खासदार अनिल बोंडे, डॉक्टर प्राध्यापक रविकांत कोले, डायरेक्टर सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगळे, सुषमा कोठीकर अशा मान्यवरांनी भेट देऊन चित्र प्रदर्शनाचा लाभ घेत प्रशंसनीय उद्गार काढले। बजरंग मंडळ पटवीपुरा येथे श्री आर्ट कला वर्ग व त्यांच्या कलावंतांनी या चित्र प्रदर्शनीचं जे आयोजन केलं ते खऱ्या अर्थानं अमरावतीकरांना आपल्या कलावंतांचं काय एक वैशिष्ट्य आहे ते पाहण्याची फार चांगली संधी इथे मिळत आहे। जवळपास 250 चित्र विविध महाराष्ट्रातील 36 गावांमधून 150 कलावंतांनी आपल्या अप्रतिम कलाकृतीने साकारलेले चित्र आहे आणि या गेल्या 3 दिवसामध्ये या चित्र प्रदर्शनीला जवळपास 3-3.5 हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शवून त्या चित्र कलाकृतीचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्या लोकांना आपल्या अमरावतीसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांचे चित्र इथे पाहायला मिळत आहे। या प्रदर्शनात विविध कला महाविद्यालयातील प्राध्यापक तथा अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला, राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालय संभाजीनगर, बाबासाहेब
बाळासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालय पुसद, स्वर्गीय तेजसिंह भोसले चित्रकला महाविद्यालय अमरावती, चित्र जागृती कला वर्ग अमरावती, अभिनव चित्रकला महाविद्यालय पुणे, ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय नवरगाव या महाविद्यालयांनी यात सहभाग घेतला होता। प्राचार्य डॉक्टर उदय भोईर, प्राध्यापक प्रदीप नागपुरे, प्राचार्य गजानन बोबडे, प्राचार्य चंद्रशेखर कुमावत, रणजित वर्मा, आनंद माळी, सुनीता चालिकवार, हरीश ढोणे, बालकृष्ण कांबळे, स्वाती नेता, विलास गोपाळे, शिल्पकार अशोक धुळे, सागर जायदे, सूर्यकांत जाधव यासह अनेक प्रतिष्ठित चित्रकार तथा शिल्पकार सहभागी झाले होते। चौदा विद्या 64 कला हे भगवंताचं ऐश्वर्य आहे। भगवंताचं नाव भगवंत याच्यासाठी भगवंत म्हणजे ऐश्वर्य आणि ऐश्वर्याने युक्त असा भगवंत। या 14 विद्या 64 कलांमध्ये मूर्तिकला, चित्रकला या 2 विद्या असतात। ही गॅलरी पाहिल्यानंतर मला एवढंच वाटलं की भगवंतानी तो आपल्या 14 विद्या 64 कलांमधलं 1 विद्या आणि 2 कलांचं कृपाशीर्वाद आमच्या सरांना दिलेला आहे आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये जे ते काम करतील त्यांच्यापर्यंत हा कृपाप्रसाद 1 विद्या आणि 2 कला असा निश्चित जाईल। सर्व कलाकारांचे व चित्रकला प्रदर्शनाला भेट दिलेल्या सर्वांचे धन्यवाद व आभार मानले। सर्व कलाकारांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। ऑनलाईन क्लासेस लावले होते शंकर सरांनी मला मार्गदर्शन केलं। लास्ट एक्झिबिशनमध्ये त्याच्यात ते आले होते आमची गरज नाही मला त्यावेळेस माझे म्हणजे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।